सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 73 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता निकी चोप्राची रवानगी जेलमध्ये केली आणि पुन्हा सगळ्या फॅमिली मेंबर्सने एकमेकांसमोर खुर्च्या मांडल्या आणि सगळे गप्पा मारत बसले. आणि विवेक म्हणाला, अर्जुन सर, निकी इतकी चालबाज निघेल असं वाटलं नव्हतं. आणि आर्यनसारख्या हुशार मुलाला तिनं इतकं ट्रॅप करावं, विश्वास नाही बसत. आणि नेहा म्हणाली, हो ना आर्यन, तू इतका कसा तिच्या फ्रेंडशिपमध्ये वाहत गेला रे? आणि स्वीटी, तू होतीस ना त्याच्यासोबत त्याची सेक्रेटरी म्हणून, मग तुला आर्यनला सांभाळता नाही आलं का? त्याला समजावून नाही सांगता आलं का? अगं, आपल्या नवऱ्याचं काही चुकत असेल तर त्याला योग्य मार्गावर आणण्याचं काम बायकोचं असतं. आणि आता स्वीटी काहीच न बोलता फक्त आर्यनकडे बघत होती. अर्जुन, तन्वीसुद्धा गप्पच होते, कारण खरं काय आहे हे फक्त त्या चौघांनाच माहीत होतं. असा एक दिवस आणि एक मिनिट गेला नाही जेव्हा स्वीटी त्याला ओरडून ओरडून सांगत होती की तिच्यावर विश्वास ठेवू नकोस. आणि आर्यनने काय केलं? त्याचा मेल इगो दाखवत त्यानं बायकोलाच धारेवर धरलं. तेव्हा तर त्याला निकीची हुशारी खूप आवडली होती. आणि आता अस्मिता म्हणाली, हो स्वीटी, नेहा बरोबर बोलते. तू का नाही बोललीस आर्यनला? योग्य वेळी तू अडवलं असतं तर आता असं झालं नसतं. आणि स्वीटी तरीसुद्धा आर्यनवर एकाही शब्दानं ताशेरे न ओढता, काहीही न बोलता फक्त एवढंच म्हणाली, अस्मिता आंटी, नेहा आंटी, खरंच मी त्याला सावध करायला हवं होतं, पण मला सुद्धा निकीचे इरादे कळले नाहीत. मीच कुठेतरी कमी पडले आर्यनला बायको म्हणून सपोर्ट करण्यात. हो ना आर्यन? आणि आता आर्यनला काय बोलावं ते कळेना. स्वीटी कुठेच कमी पडत नव्हती, कुठेच चुकत नव्हती. ती एक बेस्ट वाईफ होती. आणि आता इथे तोही काहीच बोलला नाही. आणि आरूला म्हणाला, सो आता तो सब्जेक्ट बंद करा आणि इकडे लक्ष द्या. निकी चोप्रा आता जेलमध्ये पोहोचली सुद्धा असेल. तिचं काय करायचं ते पोलीस ठरवतील. आणि मग तो आर्याकडे वळून म्हणाला, सो मिसेस आर्या इंद्रजीत जाधव, आता तुम्हाला कसं वाटतंय देसाई एम्पायरच्या CEO बनून? आणि आर्या तिच्या जागेवरून उठली आणि अर्जुनजवळ गेली. जागा नव्हती तरी अजूनही त्याच्याच बाजूला त्याच्या खुर्चीवर बसली, निम्मी त्याच्या मांडीवर बसली लहान मुलीसारखी, आणि म्हणाली, डॅड, हे काय आहे? तुम्ही ना कधी काय करता आम्हाला कळूच देत नाही. डॅड, तुमच्या कंपनीची CEO, ती सुद्धा मी. डॅड, माझं MBA सुद्धा कंप्लीट नाही. आणि अर्जुन म्हणाला, प्रिन्सेस, एज्युकेशन डझंट मॅटर फॉर गुड लीडर. तुला काही पुस्तकं देतो ती वाच. आणि इंग्लिशमध्ये एक स्लोगन आहे, गुड रीडर मेक अ गुड लीडर. जो चांगलं वाचतो तोच चांगलं नेतृत्व करू शकतो. बिझनेसमधली उत्तम प्रशासकांची काही पुस्तकं वाचशील तर तुला नक्की समजेल. आणि पेपरची एक ना एक ओळ काळजीपूर्वक वाचायला शिकायचं आणि मगच पेन उचलायचा, एवढं लक्षात ठेव. आणि बेटा, घाबरतेस कशाला? डॅड आहेत ना, दादासुद्धा आहे. तेव्हा तू लहान होतीस, तेव्हा पहिलं पाऊल टाकताना सुद्धा अशीच घाबरली होतीस, धडपडली होती. तेव्हा माझंच बोट पकडून मी तुला चालायला शिकवलं आणि नंतर तू अजिबात घाबरली नाही. मग आताही तसंच होईल. आणि कुणी असं म्हणायला नको की मी फक्त माझ्या मुलाला बिझनेसमध्ये आणलं, त्याला बिझनेस शिकवला हाताला पकडून आणि मुलीला काहीच नाही शिकवलं. म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न. आणि बेबी, आता ही कंपनी सांभाळा आणि काही काळानंतर तुम्ही तुमची कंपनी सांभाळा, इंद्राला मदत करून. तुला MBA करण्याची किती इच्छा निर्माण झाली होती ते मी बघितलं. आणि आता इंद्राच्या ऑफिसमध्ये कशी शिस्त लावली तेही बघितले. आणि हीच तर सुरुवात असते एका चांगल्या लीडरची. त्यासाठी एज्युकेशन किती आहे याला महत्त्व नसतं. लीडरशिप तुमच्या रक्तात आणि स्वभावात असावी लागते. आणि हे ऐकून कुणाल म्हणाला, ॲब्सोल्युटली राईट अर्जुन, अगदी बरोबर बोललास. रिया म्हणाली, पण दादा, खरंच तू जेव्हापासून इंटरव्ह्यू दिली होती ना मीडियामध्ये, तेव्हापासून तर आम्हाला वाटत होतं की तू कोणाला करशील CEO, स्वीटीला करशील की काय, पण तू तर आम्हाला एकदम धक्काच दिला.
आणि अतुल अर्जुनच्या खांद्यावर थाप टाकत म्हणाला, अभी ये तो अर्जुन सर की बहुत पुरानी आदत है, झटका देना. मग अर्जुन तन्वीकडे बघून म्हणाला, क्यों जाने मन, अब तो नाराज नाही ना तू मुझसे. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन तुला जर सगळं माहीत असतं तर मला का सांगत नाही रे. इथे चिडून चिडून माझा नुसता आग पापड होतो आणि तू मात्र रिलॅक्स असतो. मला तर खरंच वाटलं की तू त्या निकीला तिच्या धमकीला घाबरून CEO करतोस की काय. आणि अर्जुन म्हणाला, तनू मग तू मला काय ओळखलंस. आणि तन्वी म्हणाली, तू असं काही करतो की तुला ओळखणं इम्पॉसिबल होतं. मला तुझ्या इतके गेम खेळायला जमत नाही. आणि मधू हसून म्हणाली, आंटीला फक्त समोरच्याचा सरळ जाऊन गेम वाजवायला येतो, हो की नाही आंटी. आणि सगळे हसले. आणि नेहा म्हणाली, मग काय, तन्वी मॅडमच्या सणसणीत कानाखाली खाल्ल्यानंतर दुसरं काही खाण्याची इच्छाच होत नसेल त्यांची. त्यांचा हात हेच त्यांचं शस्त्र. मग आता अशाच गप्पा सुरू होत्या. स्वीटी जास्त काही बोलतच नव्हती. आर्यनसुद्धा निराशच होता आणि मीच कुठेतरी स्वीटीला समजून घेण्यात कमी पडलोय. मी चांगला नवरा नाही असं त्याला वाटत होतं. मग सगळे आपल्या घरी गेले आणि अर्जुन परीला म्हणाला, परी बेटा, ऋषी तर मघाशीच निघून गेला, मग मी तुझ्यासाठी कार पाठवू का. परी म्हणाली, नको अंकल, ऋषी येईलच मला घ्यायला. आता आर्यन म्हणाला, कसा येईल, त्याची ड्युटी अशी आहे की एकदा गुंतला की गुंतला, कधी कुठला मॅटर समोर येईल काही सांगता येत नाही. कार येईल तुझ्यासाठी तुला घरी सोडायला. तू सांग त्याला फोन करून की तू घरी जातेस, नाहीतर मघाशीच अस्मी आंटी आणि विवेक अंकल सोबत का नाही गेलीस. परी म्हणाली, चिकू कूल डाऊन, आय विल मॅनेज. आणि आर्यन काहीतरी बोलणार इतक्यात पोलिसांची कार तिथं आली आणि परीसाठी दरवाजा उघडून दिला. आणि ते म्हणाले, मॅडम सरांनी तुम्हाला बोलावले. आणि परी अर्जुन आणि आर्यनचा निरोप घेऊन पोलीस बंदोबस्तात रुबाबदारपणे ऋषीकडे गेली. आणि अर्जुनने आर्यनच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, टायगर, तू अजूनही ऋषीसोबत नाराज आहेस का. त्यानं या मॅटरमध्ये खूप मदत केली आहे हे विसरू नकोस. तो तुझ्यासाठी माझ्या सांगण्यावरून आउट ऑफ वे जाऊन सगळी चौकशी करत होता. अगदी जिथे पूर्वी निकी चोप्रा CEO होती ना, त्या ऑफिसमध्ये सुद्धा त्यानं खूप खटपट करून सगळे डिटेल्स मागून घेतले. आणि परक्या देशातून असे डिटेल्स काढणं किती अवघड आहे तुला कळतच असेल. इथे साधं सगळी डॉक्युमेंट असून परदेशात व्हिसासुद्धा मिळत नाही. आणि निकीची माहिती काढणं तर अवघड होतं. पण ऋषीनं ते सगळं केलं मी सांगितलं म्हणून. आणि म्हणून पोलीसवाल्यासोबत मैत्री असणं कधीही चांगलं. आणि आर्यनने आता अर्जुनच्या गळ्यातच मिठी मारली. आणि त्याला घट्ट आवळत म्हणाला, थँक्यू सो मच डॅड. मी तर खूप घाबरलो होतो. अँड डॅड, आय प्रॉमिस, यापुढे अशी चूक होणार नाही. अर्जुनने त्याच्या पाठीवर थाप टाकली आणि म्हणाला, टायगर, ही चूक नव्हती, हा तुझ्यासाठी लेसन होता. आपल्या लाईफ पार्टनरवर कधीही शक घ्यायचा नाही. इतरांचं ऐकून तर मुळीच नाही. कारण इतरांपेक्षा आपण आपल्या लाईफ पार्टनरला आणि तो आपल्याला खूप जास्त चांगला ओळखत असतो. आणि मग ते दोघेही आता पार्टीत लवकर आले होते आणि उशिरा घरी निघाले. तन्वी स्वीटी पुढे गेल्या होत्या. तन्वी तर स्वीटीला एक मिनिट सोडत नव्हती. जेव्हापासून तिची गुड न्यूज समजली होती तेव्हापासून तन्वी तिची खूप काळजी घेत होती. मग इकडे इंद्रा आणि आर्यासुद्धा त्यांच्या बेडरूममध्ये आले. आणि आतासुद्धा आर्या छताकडे तोंड करून दोन्ही हात पोटावर बांधून विचारच करत होती की मी हे सगळं कसं करू. डॅडने तर CEO म्हणून जाहीर केलं आणि आता ते त्यांचा डिसिजन परत घेणार नाहीत. एक चांगली संधीसुद्धा होती अर्जुनच्या हाताखाली काम करण्याची. डॅड म्हणतात की ही पुस्तकं वाच, पण पुस्तकं वाचण्याची गरजच नाही. डॅडना बघूनच सगळं शिकता येईल. आणि आता तिला साहजिकच आहे दडपण येणं. मग इंद्रा आला
तिला विचारात गुंतलेली बघितली आणि तिच्या तोंडामध्ये तोंड घालून तिला किस करून तिला विचारातून भानावर आणली आणि म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन बेबी, तू तर आता अचानक खूप मोठी झाली. अर्जुन सरांनी तुझ्या ऑनमध्ये खूप मोठं काम केलं आहे आणि वर्ल्ड रेकॉर्ड बनला आहे आणि त्यांची मुलगी असलेल्याची इज्जत तुला दिली. आणि ती इंद्राचं तोंड बाजूला करत म्हणाली, इंद्रा थांब ना, मला थोडासा विचार करू दे. आणि इंद्रा तिला स्वतःकडे वळवत म्हणाला, आरू, देसाई इंडस्ट्रीची CEO झालीस म्हणून आता तू भाव खायला लागलीस का? मला नाही म्हणशील का? पण बेबी, ते काही असलं तरी यू आर माय वाईफ. माझी नाईट सर्व्हिस तर तुला करावीच लागेल. असं म्हणून त्यानं तिला मिठी मारली. आर्यानं आता डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, ओ मॉम, इंद्रा, यू आर टू मॅड. गप्प बस ना. असं म्हणून आर्या आता उठली आणि त्याला एक फटका देत म्हणाली, आता गप्प बस. आता तुला काही निमित्त मिळालं का मला बोलायला? इथे एकतर विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली. मला तर वाटलं होतं की डॅड स्वीटी दिला CEO करतील. त्यांनी माझं नाव कशाला घेतलं? आणि इंद्रा म्हणाला, आरू सिम्पल, स्वीटी प्रेग्नेंट आहे. तिला इतकी सगळी दगदग झेपणार नाही. अँड आय एम डॅम शुअर तुला सुद्धा त्यांची मुलगी म्हणून संधी मिळावी तिथं काहीतरी करण्याची, म्हणून तुझ्या डॅडने हा डिसिजन घेतला. त्यांची सून काय, ती कधीही CEO होऊ शकते. उसके लिए अभी तक सारी जिंदगी पडी है. असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतली आणि तिला म्हणाला, आता तो सगळा विचार सोडून दे. तिथे आहेत ना अर्जुन सर, अतुल अंकल आहेत, तुझा दादा आहे आणि तुला ते सगळे सांभाळून घेतील. सो लेट्स सेलिब्रेट बेबी. असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतलीच आणि लाईट ऑफ केली. आणि आता दुसऱ्या दिवशी निकीची गाडी, फ्लॅट सिंघाणी या कंपनीनं पुन्हा परत घेतला. तिला दिलेली प्रत्येक फॅसिलिटी रिटर्न घेतली आणि ती रस्त्यावर आली. आणि सगळीकडे ब्रेकिंग न्यूजसुद्धा होती आणि निकीची खूप बदनामी झाली होती. तिला तर आता पुन्हा कुठेही जॉब मिळणं शक्य नव्हतं आणि सध्या तरी ती बिनभाड्याच्या घरात राहणार होती, म्हणजे तुरुंगात. आणि आता आज तरी आर्या आणि मधू इंद्राच्या ऑफिसमध्ये आल्या आणि इंद्रानं तिथं ही बातमी सगळ्या मुलींना सांगितली आणि म्हणाला, मला कळत होतं की तुम्ही आरूला काय म्हणत होता. अजून तिचं MBA तरी कंप्लीट आहे का असं म्हणत होता ना तुम्ही, आणि तुमच्यापेक्षा ते ज्युनियर आहेत असं तुमचं म्हणणं होतं. पण आता ती देसाई इंडस्ट्रीची CEO झाली आहे आणि आता यावर तुम्ही काय म्हणाल? आणि आता हे ऐकून सगळ्या मुली गप्प बसल्या आणि चकितसुद्धा झाल्या आणि पुन्हा सगळ्याजणी गुपचूप तिचं अभिनंदन करून गेल्या. आणि आर्या त्यांना म्हणाली, मी जरी तिकडे जाणार असले तरी इकडं माझं लक्ष राहणार आहे, त्यामुळे इंद्रा सरांना कोऑपरेट करायचं. आणि सगळ्या मुली येस मॅडम म्हणाल्या. मग आता आज मधूनं बघितलं की संग्राम, जो इंद्राचा असिस्टंट होता, तो फार नाराज होता. मधू त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, काय झालं, तू इतका सॅड का आहेस? पुन्हा तुला घरातलं कुणी काही बोलले का? आणि संग्राम कसं तरी हसून म्हणाला, ते तर रोजचं असतं, त्यात नवीन काय आहे? रोजच इन्सल्ट होत असतो. आणि आज माझ्या बहिणींनी काय केलं माहिती आहे? माझ्याकडून ना तिनं तिच्या कपड्यांना इस्त्री करून घेतली. आणि हे ऐकून मधू म्हणाली, काय? हे असं कसं वागू शकतात? तू काही नोकर आहेस का त्या घरातला? तू सुद्धा मुलगा आहेस ना, तुझासुद्धा बरोबरीचा हक्क आहे. संग्राम म्हणाला, माझे आई वडीलच मला मुलगा मानत नसतील तर दुसरं तरी काय म्हणतील? माझी मम्मीसुद्धा म्हणते, काम केलं म्हणून काय होईल मोठ्या बहिणीचं? मुळात तेच मला नोकर समजतात. आणि मधूला आता संग्रामच्या घरच्यांचा राग आला. मग आता इकडे ऑफिसमध्ये दुपारी आर्यनने स्वीटीला फोन केला आणि म्हणाला, लंच केलास का? आणि स्वीटी म्हणाली, नाही, मला काही खाऊ वाटत नाही आर्यन, मळमळ होते आणि उलट्या होतात. आणि आता आर्यनला क्लिक झालं की लग्नानंतर जास्त रोमॅन्टिक झाल्यानंतर बायकोला कशा उलट्या होतात. आणि त्यानं लगेच त्याचा टिफिन पॅक करून ठेवला आणि उठला. आणि अतुल म्हणाला, क्या हुआ, आता कुठे निघालास तू? आर्यन म्हणाला, अंकल, तुम्ही काय म्हणत होता ना ते मला कळलंय आता. स्वीटीला ना उलट्या होतात अंकल. आणि अतुल म्हणाला, मग त्यात काय? आणि काय कळलंय तुला? आर्यन म्हणाला, तुम्ही नाही का म्हणालात त्या दिवशी अति रोमॅन्टिक झाल्यानंतर बायकोला उलट्या होतात, ते आता मला कळलं. म्हणजे बायको प्रेग्नेंट राहते ना.
आणि अतुल खूप हसला आणि म्हणाला, ओ माय गॉड, इतक्या लवकर कळलं का तुला? अर्जुन सर, याला अजून खूप काही शिकायचं आहे बरं का. आणि अर्जुनसुद्धा हसून म्हणाला, अतुल, जास्त तडकभडक स्वभावाची माणसं असतात ना, ती अशीच असतात, स्ट्रेट फॉरवर्ड. त्यांना असं कोड्यातलं बोलणं समजत नाही रे. माझी तनूसुद्धा तशीच, डॅशिंग रागीट, सरळ समोरच्याला जाऊन हाणणारी, पण थोडं आउट ऑफ जाऊन बोललं की नाही कळत. त्यांना फक्त दोनच बाजू कळतात कोणत्याही गोष्टीच्या, एक चांगली आणि एक वाईट. प्रेम करायला जमतं आणि रागही करायला जमतो, अदलंमधलं काही कळत नाही. तसाच आहे तो. आणि मग आता आर्यन घरी आला आणि येतानाच तिच्यासाठी तिच्या आवडीचं सगळे पदार्थ घेऊन आला. आणि घरी तन्वी स्वीटीच्या मागे लागली होती खा म्हणून, आणि तिला गोड बोलून भरवत होती, पण स्वीटी खात नव्हती आणि उलट्या करून करून झोपली होती. आणि मग तन्वीनं आर्यनला बघितला आणि म्हणाली, तू तू आता इथे कसा आलास? आणि आर्यन म्हणाला, मॉम, मी बघू का तिच्याकडे, तुझी परमिशन असेल तर? आणि मग तन्वी मागे सरकली आणि आर्यन गेला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, स्वीटी. तसं स्वीटीनं त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले, आर्यन, तू तू का आलास? आर्यन म्हणाला, तुझ्यासोबत डिनर करण्यासाठी. स्वीटीनं उलटी आल्यासारखं तोंड केलं जेवणाचं नाव ऐकून आणि म्हणाली, मला नाही खायचं, मला उलट्या होतात. आणि आर्यन म्हणाला, तुला काय खायचे ते खा, मग तर नाही उलटी होणार. आणि आता आर्यनने आणलेले सगळे पदार्थ बघितले तिनं आणि तन्वीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, आर्यन, यात हेल्दी काय आहे बेटा? आर्यन म्हणाला, मॉम, तिला आवडते ते खाऊ दे ना थोडंसं, मग हेल्दी खाईल ती. तू डायरेक्ट तिच्यासमोर तिला न आवडणाऱ्या डिश ठेवल्या की ती नाही खाणार. आणि मग आर्यन आणलेली ती पेस्ट्री वगैरे बघून स्वीटी खुलली आणि तन्वी हसूनच निघून गेली. आणि मग आर्यननं हळूच तिला ते खात खात तन्वीचं हेल्दी फूडसुद्धा खायला दिलं. तिनं तेही खाल्लं आणि गप्पांच्या नादात तिला उलटीही आली नाही. मग तिला आराम करण्यासाठी तो रूममध्ये घेऊन गेला आणि तिला झोपून म्हणाला, मी आता निघतो. तसा तिनं त्याचा हात पकडला आणि म्हणाली, आर्यन, डोंट गो. आर्यन म्हणाला, बेबी, इट्स ऑफिस टाईम, रात्री घरी येतो ना लवकर. तरीही स्वीटी नाहीच म्हणाली. आणि प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या आईची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची असते, नाहीतर त्रास होतो बेबीला, असं स्वीटी म्हणाली. आर्यन थोडा हसला आणि त्यानं आता अतुलला फोन केला आणि म्हणाला, अतुल अंकल, हे पण खरं असतं ना की प्रेग्नन्सीमध्ये बायकोची इच्छा पूर्ण करायची असते? आणि अतुल काहीच न समजून म्हणाला, हो, असं असतं बरं का, पण या बायका आहेत ना, थोड्या चालबाज असतात, आपल्याकडून काहीही करून घेण्यासाठी, अगदी आपल्याला बेडूकसुद्धा बनवण्यासाठी, असं बोलतात. आर्यन आता हसला आणि म्हणाला, तर अंकल, आता मी ऑफिसला येत नाही. आणि अतुल काय समजा समजला. त्याच्या बायकोची इच्छा असेल त्याला इथे थांब म्हणण्याची. आणि तो म्हणाला, ओके, तुझी हाफ सियर इकडे मांडली जाईल, पण आता तुझी बायको तुला डॉंकी बनवणार आहे की मंकी? आणि आर्यन म्हणाला, सध्या तरी ती मला जवळ थांबायचं आहे असं म्हणते, आता डॉंकी होईल, मंकी होईल की फ्रॉग हे तिलाच माहीत. आणि अतुलने खूप हसून फोन ठेवला. आणि मग आर्यनने कपडे चेंज केले, दरवाजा लावला आणि स्वीटीला मिठीत घेऊन झोपला. आणि तिचा हात हातात घेऊन त्यावर किस करत म्हणाला, आय एम सॉरी बेबी, तुला मी खूप त्रास दिला. स्वीटीनं त्याचा हात हातात घेऊन पोटावर ठेवला आणि म्हणाली, स्वीटवाला त्रास. आर्यन, आता नको तो विषय, आपण फक्त आपल्या तिघांचा विचार करायचा. पोटातून बेबी ऐकतो बरं का सगळं, असं म्हणतात. त्यामुळे त्याच्यासाठी आपण चांगले चांगले विषय घ्यायचे. आर्यने आता तिला तशीच मिठी मारली आणि म्हणाला, हाऊ लकी आय एम, किती लकी आहे मी, तू पटकन मला माफ करतेस आणि खूप खूप थँक्यू माझ्यावर इतकं प्रेम करण्यासाठी. आणि तुला माहीत होतं ना त्या फोटोत मी नाही? मला तर माहीतच नाही माझ्या पाठीवर काय आहे काय नाही. आणि स्वीटी म्हणाली, पण मला माहीत आहे ना, आणि तू मला फसवणार नाही हेही माहीत होतं. आणि आर्यन म्हणाला, बेबी, अगेन थँक्यू माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल.
आणि जे झालं ते झालं, यानंतर तुझा आर्यन कधीच चुकणार नाही, असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेतली आणि झोपवली. मग आता असेच काही दिवस गेले. आर्या देसाई इंडस्ट्रीच्या ऑफिसमध्ये येऊन तिच्या CEO केबिनमध्ये बसायला लागली. आजपर्यंत ते केबिन बंद होतं. अर्जुन सर यूज करतच नव्हते आणि त्याचा यूज आत्ता झाला. आणि इकडे संध्याकाळी संग्राम घरी आला. तो थकला होता आणि त्याची वहिनी पैसे मोजत होती. वरच्या मजल्यावर असलेल्या तिच्या रूमच्या पुढे उभा राहून. तिच्या शेजारीच संग्रामची रूम होती. संग्राम थकून आला होता आणि तो एक एक पायरी खूप थकून वर चढत चालला होता आणि वहिनीच्या हातातून काही नोटा निसटल्या आणि खाली मजल्यावर पडल्या हॉलमध्ये. आणि ती म्हणाली, संग्राम खाली जा आणि माझ्या नोटा घेऊन ये. आणि संग्राम म्हणाला, वहिनी मी थकलोय, तुम्हाला दिसतंय ना, आता मी नाही जाणार, तुम्ही जाणार. तशी संग्रामची वहिनी त्याच्यावर कडाडली आणि म्हणाली, तू माझ्या कामाला नकार देतोस? तुझी इतकी हिंमत? तू कोण समजतोस स्वतःला? मी कोण आहे तुला माहीत आहे ना? इतक्यात संग्रामची मम्मी तिथं पळतच आली, जी त्या सुनेचे तळवे चाटायची. आणि ती म्हणाली, काय झालं नैना? आणि नैना म्हणाली, मम्मी तुमच्या मुलाला सांगा माझ्या कामाला नकार द्यायचा नाही, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, संग्राम ती काय सांगते ते पटकन ऐक बरं. संग्राम म्हणाला, मम्मी मी थकलोय, आता मी नाही खाली उतरून जाऊ शकत. आणि त्याची मम्मी म्हणाली, थकलास? कशाला थकलास? आणि इतका थकून काम करतो तितका पगार तरी आहे का तुला? आणि नैना म्हणाली, याच्यापेक्षा जास्त पगार तर माझ्या डॅडच्या ऑफिसमधल्या शिपायाला सुद्धा असतो. आणि हा कोण आहे? तर तिथला असिस्टंट. आणि त्याची मम्मी म्हणाली, ते काही नाही, पटकन खाली ये, नाहीतर बघ तुझे पप्पा आले ना तर मग तुझं काय करतील काही सांगू नाही शकत. संग्राम आता घाबरला आणि पुन्हा खाली येत तिच्या नोटा उचलल्या, पुन्हा वर जाऊन तिच्या हातात दिल्या आणि खूप वाईट चेहरा करून रूममध्ये गेला. आणि अशीच अपमानकारक वागणूक त्याला रोज मिळायची. तिच्या सँडल उचला, तिला पेपर नेऊन द्या, तिच्या कॉफीचा कप उचला. आणि नैनाने सासूला ऑर्डर सोडली आणि म्हणाली, मम्मी माझी कॉफी माझ्या रूममध्ये द्या, आणि मी आणि तुमचा मुलगा आज डिनर डेटला जातोय बाहेर, माझी गाडी तयार करा. आणि मम्मी लगेच हो हो म्हणाली. आणि हे सगळं ऐकलं आणि संग्राम स्वतःवरच चिडला. काल आलेली ही मुलगी या घराची आज मालकीण होऊन बसली आणि या घरातले सगळे लोक तिचे तळवे चाटतात. इकडे मधूला सुद्धा संग्रामची आठवण येऊन वाईट वाटायचं. ते दोघे आता चांगले फ्रेंड होते आणि एखाद्या पुरुषाला अशी वागणूक तिला आवडत नव्हती. संग्राम स्वभावानं चांगला होता, गरीब होता. आणि अतुल आणि नेहामध्ये तर किती क्यूट फाईट असते, पण नेहा कधीच म्हणजे कधीच अतुलचा इतका अपमान करत नाही. ती तर खट्टीमिठी तक्रार असते, पण नवरा म्हणून, घरातला पुरुष म्हणून जो मान असतो तो कायम होता. आता अतुल काय आणि त्यांच्या फॅमिली फ्रेंडमधले बाकीचे सगळे पुरुष काय, आर्यन, अर्जुन, विवेक, आरव असेल, सगळेच, त्या सगळ्यांना किती मान मिळायचा बायकोकडून, घरातल्यांकडून. आणि संग्राम पहिलाच मुलगा बघत होती ती, ज्याचा असा अपमान होतो. मग न राहून तिने संग्रामला फोन केला आणि तिच्याशी फोनवर बोलत बोलतच तो कॉफी घेण्यासाठी खाली आला. लगेच त्याच्या मम्मीनं ही कॉफी घेऊन जा नैनासाठी अशी त्याला ऑर्डर सोडली. आणि संग्राम आता स्वतःची कॉफी सोडून तसाच मधूसोबत बोलत बोलत नैनाची कॉफी घेऊन वर गेला. आणि तो वर जाईपर्यंत त्याला उशीर झाला थोडासाच. कॉफी थोडी थंड झाली आणि नैनानं ती कॉफी तशीच उचलून फेकली आणि खूप जोरात ओरडली, मूर्ख, नॉनसेन्स, बेअक्कल, अशी थंड कॉफी आणतात का? आणि संग्राम म्हणाला, काय झालं? मी तर लगेच कॉफी घेऊन आलो. नैना म्हणाली, तू फोनवर बोलत आहेस आणि तुझं लक्ष नाही कामाकडे, तुला आता चांगली शिक्षा करायला सांगते. असं म्हणून ती मम्मी मम्मी करून ओरडायला लागली. आणि हे सगळं फोनमधून मधून ऐकलं आणि तिला प्रचंड धक्का बसला. त्यासोबतच मधूला संग्रामच्या न पाहिलेल्या मम्मीचा आणि त्याहीपेक्षा जास्त त्या नैनाचा राग आला. आणि आता संग्रामला त्याच्याच घरात मान मिळवून देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं तिला वाटलं, कारण त्याच्या बाजूने तर कोणीच नाही. मग आता काय करेल मधू हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये.